त्यानंतर या ठिकाणी पाहू शकाल भिवंडी तालुका काँग्रेस कमिटीचे सचिव सन्माननीय निलेशजी भोईर साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत। त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत। आपण इथे आलात या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय। सागर फुलोरे आपण या सागर फुलोरे आपल्या बॅट मध्ये आपण षटकार पाहिला होता विकीने आलेल्या आहेत त्यांच्याकडे आपण हे सर्व पारितोषिक जे आहेत योगेश रामने ए संघटनेचे पारितोषिक आपण विकीकडे देत आहोत लक्ष असू द्या। नए मैच की शुरुआत हो चुकी है और वो भी वाइट के साथ। लोनार टीम पहले बैटिंग करती हुई जामुलपाड़ा के विरुद्ध इस बार लॉफ्ट कर दिया है गेंद को मिड ऑफ के ऊपर से दर्शनीय स्ट्रोक, लेकिन लॉन्ग ऑन की खिलाड़ी प्रयासरत। ओहो जबरदस्त एफर्ट था लेकिन नहीं रोक पाए हैं। गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। आदित्य के बल्ले से चौका निकलता हुआ खाता खुला इस चौके के साथ ही आदित्य का। जय बजरंग लोनार बनाम श्री गणेश जामुलपाड़ा आज का ये चौथा मैच। एनके स्पोर्ट्स खांडवल के एक खिलाड़ी को मंच पर आना है प्लीज। आपके पारी में 5 चौके लगे थे, उसके लिए जो कैश प्राइज था वो आपको लेकर जाना है। एक और बेहतरीन स्ट्रोक, अब की बार तो और कमजोर गेंद थी, फुल टॉस और फिर से गेंद लॉग ऑफ बाउंड्री के बाहर। एक और चौका। बैक टू बैक बाउंड्रीज आदित्य के बल्ले से। अच्छी शुरुआत जय बजरंग लोनार के लिए। ओमकार जर आपण आला तरी चालेल कारण आपल्या इनिंग मध्ये 5 चौकार आले होते त्याच्यासाठी 2,500 रुपये पारितोषिक आमच्याकडे जमा आहे ते आपण घेऊन जायचं आहे। बेहतरीन बार ऑन साइड में निकाल दिया है गेंद को, फील्डर मौजूद है वहां पर। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट्स। 2 रन कंप्लीट। स्कोर बढ़ता हुआ 11 रन बगैर नुकसान के। टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करती हुई जय बजरंग लोनार टीम। धुआंधार शुरुआत देते हुए आदित्य। ओमकार एक बार फिर से दाहिने से ओवर द विकेट। इस बार निकल के मारा है सीधे बल्ले से, गेंद जा रही है सीधे बाउंड्री के बाहर। 6 रन। समीर ठाकरे मेरे साथ कमेंट्री बॉक्स में जुड़ते हुए। समीर आपका स्वागत है। कमाल की शुरुआत और कमाल के शॉट्स वी में काफी मजबूत नजर आ रहे हैं आदित्य। पहले लॉन्ग ऑफ की दिशा में लगातार 2 चौके जड़े थे और अब की बार स्ट्रेटिश लॉन्ग ऑन के ऊपर से जड़ दिया है छक्का। ग्रेट बॅटिंग आणि ग्रेट सुरुवात या ठिकाणी तुम्ही पाहताय जय बजरंग लोनार साठी। पॉवर प्ले मध्ये हा स्टार्ट मिळणं गरजेचं होतं आणि तो स्टार्ट देत असताना आदित्यच्या बॅट मधून बाउंड्रीज मध्ये सध्या डिलिंग सुरू आहे। 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आपल्याला बघायला मिळाला। स्कोर कार्ड वरती धावा तुम्ही पाहतायत 17 धावा, 17 ऑन बोर्ड। ओमकारच्या विरोधात हे आक्रमण तुम्हाला पाहायला मिळालं आणि 5 ओव्हरच्या मॅच मध्ये अशा प्रकारची ज्या वेळेला तुम्हाला सुरुवात मिळते त्यावेळेला येणाऱ्या फलंदाजांवरचा दबाव कमी होऊन जातो आणि ती सुरुवात आदित्य करून देताना। जी हाँ, नींव आपकी मजबूत होती है तो फिर आप एक रनों की बड़ी इमारत हासिल कर सकते हो और वो मजबूत बुनियाद रखते हुए अपनी टीम के लिए बल्लेबाज आदित्य। आप देख रहे हैं इस समय जय भोलेनाथ ट्रॉफी 2025 ऑर्गेनाइज्ड बाय ग्रीष्मा 11 आमनेपाड़ा। नेक्स्ट बॉल, ये अच्छी गेंद है, पूरी लंबाई की गेंद ड्राइव किया मिड ऑफ पर, डायरेक्ट हिट। यहां पर मामला नजदीकी बन सकता है। जी हाँ, टीवी अंपायर की मदद लेते हुए अंपायर हालांकि एक और रन दौड़कर पूरा करते हुए बल्लेबाज, लेकिन देखना है पहला रन क्या कंप्लीट कर पाए हैं या नहीं, क्या विकेट का पतन हुआ है। क्लोज कॉल भरपूर आहे। आपण पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये टीव्ही अंपायर आपल्यासोबत जोडले जातील। उमेश केने सर आपल्यासोबत जोडले जात आहेत। डायरेक्ट हिट लागला होता आपण पाहतो त्या ठिकाणी, फार क्लोज हा निर्णय इथून अंपायर साठी देखील भरपूर कठीण आहे, परंतु टेक्नॉलॉजीचा वापर
ऑन दिस टर्म आणि फलंदाज बाद गॉन. थोड़े से दूर रह गए. यह हमेशा जोखिम भरा ही रहता है जब आप मिड ऑफ या मिड ऑन की तरफ गेंद को खेलते हो. तेज गति से गेंद ट्रैवल करती है तो वहां पर सिंगल चुराना बहुत मुश्किल होता है. अच्छी बैटिंग कर रहे थे आदित्य, बहुत ही शानदार टच में थे, लेकिन सिंगल चुराने के प्रयास में रन आउट हुए हैं. पहले विकेट का पतन. चांगली फलंदाजी करत होता आणि अखेर धावबादच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी बाद झाला आदित्य. हे फार मोठं नुकसान आपण म्हणूया जय बजरंग लोणारसाठी, कारण त्याला एक चांगली स्टार्ट मिळाली होती, वेल सेट झाला होता आणि महत्वाचं म्हणजे प्रत्येकी बॉल तो मिडल करत होता आणि त्याचा बाद होण्यानं मी म्हणेल हे फार मोठं नुकसानच जय बजरंग लोणार संघाला लाभलेलं आहे. 17 पर लगा है पहला झटका, 17 पर खतरा. आदित्य ने बनाए 16 रन, मात्र 5 गेंदों का सामना किया. बहुत अच्छे स्ट्राइक रेट के साथ, 300 के भी ऊपर का स्ट्राइक रेट उनका था और हर गेंद को मिडल कर रहे थे. नए बैट्समैन मैदान में तुषार पवार. चलिए, बल्लेबाजों से भी रिक्वेस्ट है कि आपको भी ज्यादा समय बर्बाद नहीं करना है. आखिरी गेंद पहले ओवर की शेष. ऑफ साइड में 4 फील्डर्स, ऑन साइड में 5, जिसमें से 2 बाउंड्री लाइन पर मौजूद है. शॉट ऑफ लेंथ पुल कर दिया है सुभाष ने. गेंद हवा में, फील्डर पहुंचते हुए बढ़िया एफर्ट, बाउंड्री बचाने में कामयाब. हालांकि कैच की कोशिश कर रहे थे. जबरदस्त फील्डिंग. 2 रन इस गेंद पर सुभाष का खाता खुलता हुआ और इसके साथ ही पहले ओवर की समाप्ति. दमदार शुरुआत जय बजरंग लोनार टीम की. रन संख्या 19, 1 विकेट के नुकसान पर. चांगली स्टार्ट आपण या ठिकाणी पाहतोय लोणार संघाला मिळाली आणि नवीन बॅटर तुषार पवार मैदानामध्ये एंटर झाला, परंतु सुभाष हा देखील एक टेक्निकल बॅटर आहे. मागची जी स्पर्धा याच मैदानावर पार पडली त्याच्यामध्ये सुभाषच्या बॅटमधून एकाच डावामध्ये अजय सर 8 चौकार आले होते आणि त्याच्यावरून त्याचा क्लास किती उंच दर्जाचा आहे ते तुम्हाला बघायला मिळालं होतं. आणि या मॅच मध्ये देखील आता ती अपेक्षा त्याच्याकडून जरूर असेल, परंतु सुरुवात जी हवी होती ती सुरुवात मिळाली आहे. 19 रन्स आफ्टर फर्स्ट ओवर. जहां सुभाष ठाकरे अपने अच्छे टेक्निक के लिए जाने जाते हैं, एक अनुभवी खिलाड़ी भी है. भले ही उनकी उम्र ज्यादा नहीं है, लेकिन पिछले कई सालों से खेल रहे हैं लोनार के लिए और इस मैदान पर खासतौर पर कई बार अच्छी बैटिंग उन्होंने की है. क्या बात आहे. आणि मालिका वीरासाठी स्पोर्ट्स सायकल सध्या आपण पाहतोय व्हीआयपी डाईज समोर आता ते सायकल देखील आलेली आहे. राकेश तिगाडकर माजी उपसरपंच ग्रामपंचायत इताडेचे, त्यांच्या माध्यमातून आम्हाला ही सायकल स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. हो, यावेळेला पहिला बॉल चांगला बाउंस मिळाला. आकेश गोलंदाजी करण्यासाठी आला. जी हाँ, ये बहुत ही आकर्षक स्पोर्ट्स साइकिल स्पॉन्सर्ड बाय मिस्टर राकेश दिगाड़कर. कहीं वो खुद ही ना ले जाए. कल पंजा खोला था उन्होंने. गेंदबाजी बहुत ही धारदार रही है राकेश की. और अतिरिक्त उछाल. ये लंबे ऊंचे कद के गेंदबाज भी, अच्छी रफ्तार भी है उनके पास, हालांकि ये वाइड है. हो, डेफिनेटली. आणि राकेश दिगाडकर यांचं असं म्हणणं आहे की जर ती त्यांनाच सायकल मिळाली तर कदाचित कॉमेंट्री बॉक्सला ती दिली जाणार आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. क्या बात आहे. हा एक विक्रम होऊन जाणार. क्या बात है, फिर तो रुकना पड़ेगा मुझे. ओ, यावेळेला बॅटची कडा आहे. सॉफ्ट अँड डिफेन्सिव्ह स्ट्रोक पाहायला मिळाला. ओ, पुन्हा अपील करण्यात आली. लाऊड अपील झाली आहे धावबादसाठी. दुसऱ्यांदा आपण पाहतोय. एक तर सक्सेस अपील होती, त्यावेळेला धावबाद झाला खेळाडू आणि आता पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅटर त्याच्या मार्गाला निघालाय, परंतु आता वाट बघावी लागेल तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची. जी हाँ, थर्ड अंपायर का कंफर्मेशन आना बाकी है, लेकिन सुभाष ठाकरे समझ चुके हैं कि वहां पर क्या हुआ है. निराशा उनके चेहरे पर स्पष्ट झलकती हुई. सिंगल चुराने का प्रयास, इससे पहले भी सिंगल चुराने की चेष्टा की गई थी. आदित्य रन आउट हुए थे और यहां पर सुभाष ठाकरे का भी काम हुआ तमाम. एक और बैट्समैन आउट.
दोनों भी सलामी बल्लेबाज रनआउट का शिकार बने हैं। 20 पर 2 इस समय जय बजरंग लोनाड। इसके बाद सेकंड राउंड के मैचेस की शुरुआत होगी और सेकंड राउंड के मैचेस 4-4 ओवर के रहेंगे। जय हनुमान चौधरपाड़ा बनाम रुद्र स्पोर्ट्स सांगे। आकेश का ये ओव्हर अभी तक अच्छा घटा है। हो, चांगलं षटक पाहायला मिळालं आतापर्यंत. आकेश पलटवार करणार होतं, कट करण्याचा प्रयत्न होता, चांगला स्विंग पाहायला मिळाला. आता आत्मविश्वास वाढलेला आहे बघा. प्रत्येकी खेळाडू आपण पाहतो की प्रत्येकी बॉलवर उत्साहित दिसतोय आणि प्रत्येकी बॉलवर लाऊड अपील करतात. याही वेळेला आपण बघितलं होतं आणि ते एनर्जी असणं गरजेचे आहे आउटफील्ड मध्ये. और क्या गेंद थी, टप्पा पड़ने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ आई, अतिरिक्त उछाल था, गुडलेन पर ही रखा था लेकिन अतिरिक्त उछाल, अतिरिक्त गति भी देखने को मिल रही है। मजबूत कदकाठी के गेंदबाज आकेश. ओ, पुढे आलाय, पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. हर्षद डाऊन दी बॉल, एक्स्ट्रा कव्हरला पकडली जेल. आणखी एक फलंदाज फेल, विकेटचं पतन. तीसरा झटका लगता हुआ जय बजरंग लोनार टीम को। अच्छी शुरुआत के बाद पारी लड़खड़ाती हुई, कदमों का इस्तेमाल किया, थोड़ी जगह बनाई, इनसाइड आउट ड्राइव किया था, हवा में खेला, वहां पर डीप एक्स्ट्रा कवर को क्लियर नहीं कर पाए। बहुत अच्छा कैच अपनी बाई तरफ दौड़ते हुए हर्षद, शानदार कैच और अक्षय का काम तमाम होता हुआ। 20 पर 3 जय बजरंग लोनार. 20 या धावसंख्येवरती तिसरा खेळाडू बाद झाला. पहिल्या ओव्हरमध्ये 19 आल्या होत्या, परंतु त्यानंतर उतरती कला तुम्हाला बघायला मिळाली आहे जय बजरंग लोनारची, असं म्हणूया आपण. खराब खेळ. आकेशचं कौतुक करावं लागेल, ज्या प्रकारे त्याचा अटॅक पाहायला मिळाला. लाईन आणि लेंथ, ॲक्युरसी त्याच्या गोलंदाजीमध्ये आपण बघितले आणि तो दबाव कुठेतरी फलंदाजांवरती आता वाढलेला दिसतोय. टाइमिंग अच्छी देखने को मिली थी अक्षय द्वारा, लेकिन नीचे नहीं रख पाए अपने स्ट्रोक को, हवा में खेला था उन्होंने और वहां पर फील्डर भी तैनात किया गया था, तो जाल में फंस गए. पप्पू मडवी नए बल्लेबाज नंबर 5 पर आए हैं. एक और अच्छे बल्लेबाज है, परंतु तो खेळ त्याला चांगला करावा लागेल. नाव चांगला असून, नाव मोठं असून आता चालणार नाही. इथून खेळ चांगलं होणं, खेळ मोठं होणं अपेक्षित असेल त्याच्याकडनं. और एक अच्छे पार्टनरशिप बनाने का प्रयास करना होगा यहाँ से तुषार और पप्पू को. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, थोडासा मागे आला, इनसाइड आउट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, कट करायचं होतं, लाईट कट, परंतु हा देखील चेंडू सरळ कीपरकडे डॉट. पलटवार. चढ उतार क्रिकेटमध्ये आपण पाहत असतो आणि सध्या चांगला बॅक जांभूलपाडा संघाचा. जबरदस्त गेंदबाजी, कंधे का जोर लगाते हुए गेंदबाज आकेश. केवल 1 रन खर्च किया अभी तक इस ओवर में. खोलवा टप्प्याचा बॉल ऑप्शनच्या बाहेर, वाइड ऑफ ऑप्शन फुल लेंथ होता, ड्राईव्ह करण्यात आला. टीप मधून हर्षद पुन्हा बॉलवर येतोय, मिळेल फक्त सिंगल आणि आज बरोबर 2 षटकांचा के पूर्ण. आफ्टर 2 ओव्हर पॉवर प्ले संपला आणि फक्त 2 धावा या षटकामध्ये आकेशनं खर्च केल्या. 21 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात 2 षटकांच्या अखेरीस. 2 बल्लेबाज आउट हुए दूसरे ओवर में. सुभाष रन आउट हुए और कैच के रूप में आउट हुए अक्षय. 21 for 3. हालांकि रन बनाने का जो औसत है वो अभी भी अच्छा माना जा सकता है, क्योंकि 10 के ऊपर है, 3 ओवर्स का खेल बचा हुआ है और बल्लेबाज क्रीज पर टिकेंगे तो जरूर रन्स बना सकते हैं. 50 के करीब का टोटल यहाँ पर एक अच्छा टोटल माना जा रहा है. पिछला मैच क्या गजब का मैच था, 10 गेंदों में 5 रन चाहिए थे योगेश 11 को. आखिरकार वो मैच अंतिम गेंद तक चला गया था, 1 गेंद पर 2 रनों की आवश्यकता थी. और विनोद का वो थ्रो जिसके चलते मैच से हाथ धोना पड़ा एनके स्पोर्ट्स खांडवल को, लेकिन अच्छा क्रिकेट पेश किया एनके स्पोर्ट्स ने. सर्वांचं लक्ष खरं तर वेधून घेतलं होतं त्या मॅचनं. लो स्कोरिंगच्या मॅचेस खतरनाक होत असतात, आपण अनेकदा पाहिलेल्या आहेत आणि त्यापैकीच तो एक सामना होता. चला स्पीडअप करायचं. तिसरं षटक गोलंदाजीमध्ये बदल करण्यात येणार.
निवृत्ती चेंजेस पाहायला मिळाल्या. तर गोलंदाजीमध्ये स्ट्राईक एंडला बॅटर अक्षय, तुषार पवार आणि पप्पू मडवी ही जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेट ना लेग ब्रेक. पहिलाच बॉल फ्लाईट देण्याचा प्रयत्न बरोबर इनफिल्डला क्लिअर केलाय. मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल सर पाठवल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्लासिकल चौका. बहुत ही शानदार स्ट्रोक. आमंत्रण मिला था वहां पर. फ्लाइटेड गेंद थी और काफी आगे पिच हुई थी, बिल्कुल हाफ वाली बन रही थी और विद द स्पिन खेला है, थोड़ा सा इनसाइड आउट. इनफील्ड को क्लियर करते हुए पप्पू 1 बाउंड चौका. ग्रेट शॉट. चांगलं टायमिंग होतं. फ्लाईट जरूर दिली होती त्या ठिकाणी, परंतु बॉलच्या पिच पर्यंत पोहोचला आणि लॉफ्ट करत असताना ओव्हर मिड ऑफ हा क्लास झळकला. बॅटर पप्पूच्या बॅट मधून चौकार. स्कोर कार्ड या 4 धावांनी पुढे सरकत असताना स्कोर कार्ड वर तुम्ही पाहतायत 25 धावा, 25 रन्स. क्षेत्ररक्षणामध्ये आता बदल करण्यात आला. मिड ऑफ चा फिल्डर आपण पाहतोय आता मिडॉनला आणि लॉंग ऑफ सेट करण्यात आला. रिव्हर्स फुल टॉस होता. पुन्हा पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला बाहेर पाठवलं आणि सरळ चेंडू सीमा पार. चौका. बाउंड्रीज निकलती हुई पप्पू मडवी के बल्ले से. फील्ड प्लेसमेंट को देखते हुए ये बहुत ही उम्दा स्ट्रोक था. पॉइंट सर्कल के अंदर था, उस फील्डर के ऊपर से निकाला. रिवर्स स्ट्रोक का इस्तेमाल करते हुए क्लासिकल बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा बॉल हवेत. स्क्वेअर ऑफ द इन फ्रंट ऑफ स्क्वेअर करत बॉल पाठवला. एक जाव त्या ठिकाणी मिळाली आणि स्कोर एका धाव्याने पुढे जाताना स्कोर कार्डवर 30 आदरणीय भगवान रामा केने साहेबांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत या स्पर्धेमध्ये. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. भावळीचे सुप्रसिद्ध उद्योगपती आदरणीय भगवान केने साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. पुन्हा फ्लाईट दिली आहे, परंतु यावेळेला बॅटर पूर्णपणे फ्लाईट मध्येच बीट झाला. बॅटला हलका स्पर्श होता. यस, आणि कॅच देखील ड्रॉप झाली कीपर कडनं. महेंद्र ॲज अ विकेट कीपर तुम्ही पाहतायत. आदरणीय मनोहर केने साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन. आपलं मनपूर्वक स्वागत. मनोहर केने यांच्या माध्यमातून 40+ च्या सामन्यांसाठी ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे. त्यांचे विशेष आभार आणि जय भोलेनाथ चषकामध्ये आपलं मनस्वी स्वागत. वेलकम भगवान केने साहेब. बावळेचे सुप्रसिद्ध उद्योजक. आणि यावेळेला विकेटचं पतन खेळाडू बाद होतोय. धक्का लागतोय टीम लोनाडला. से पहले हुए उन्होंने स्विच हिट लगाया था, उस पर 4 रन मिले थे, लेकिन इस दफा मिस टाइम कर बैठे अपना स्ट्रोक और गली की दिशा में महेंद्र वहां पर बहुत ही बढ़िया कैच. गिरने वाला चौथा विकेट. स्कोर 31 रन. 10 रनों का योगदान दिया अपनी टीम के लिए पप्पू ने. और अब नए बल्लेबाज मैदान में अजय कदम, एक बेहतरीन हरफन मौला खिलाड़ी, बड़ा नाम है आमले लोनार क्रिकेट एसोसिएशन का जहाँ तक सवाल है, और भिवंडी तालुका क्रिकेट में भी उनका एक जबरदस्त रेपुटेशन है. आणि त्या स्टँडर्डचं क्रिकेट आता त्याला इथून दाखवावं लागेल, जो स्टँडर्ड त्यानं सेट केला आतापर्यंत. 31 धावा धाव फलकावर. अजय समोर फ्लिक केलाय, चांगला फटका. ओ, आणि काय फिल्डिंग आहे बघा डीप मध्ये. जबरदस्त एफर्ट पाहायला मिळाला फिल्डरचा. निकेशच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एक जाव त्या ठिकाणी मिळेल आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना तुम्ही पाहताय स्कोर कार्ड वरती 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 32 धावा. पलटवार खूप चांगला पाहायला मिळाला. परंतु आपण अजय सर लोणारच्या डावाचा विचार केला तर मी या अगोदर देखील उल्लेख केला होता की एकाच डावामध्ये 8 ते 10 चौकार आले होते. आणि याही वेळेला बघा षटकारांपेक्षा चौकार त्यांच्या डावामध्ये तुम्हाला जास्त पाहायला मिळतात. ह्याचं कारण हेही असू शकतं की अंडरआर्म क्रिकेट देखील ते खेळत असावेत. जी हाँ, बहुत सी टीमें अंडरआर्म क्रिकेट तो खेलती है.
वैसे मैंने भी बहुत अंडर आर्म क्रिकेट खेला है, ओवर आर्म क्रिकेट बहुत कम खेलने का मौका मिला शायद 4-5 मैचेस ही मैं किरौली के लिए खेल पाया, लेकिन अंडर आर्म क्रिकेट तो मैं जब छुट्टी रहती तो दिन भर खेला करता था। खैर मैच की तरफ रुक करते हैं। 32 रन बने हैं 4 विकेटों के नुकसान पर, और अंडर आर्म क्रिकेट खेलने का आपको फायदा मिलता है, आपकी टेक्निक बड़ी अच्छी होती है, फ्रंट फुट पर आप बहुत अच्छा खेल सकते हो। डेफिनेटली, आणि तुमची नजर बसे म्हणजे किरवलीसाठी तुम्ही आतापर्यंत 4 ते 5 मॅचेस खेळले, अजून खेळत असता तर कदाचित आज फायनल मध्ये संधी असती। शायद देखिए समय मिला नहीं, क्योंकि ओवर आर्म क्रिकेट खेलने से पहले ही मैं कमेंट्री करना मैंने शुरू कर दी थी। होता है। आकेश आक्रमण जारी रखते हुए, पहला ओवर बहुत ही जबरदस्त रहा उनका, ड्राइव किया है, मिस टाइम शॉट, गेंद हवा में, लेकिन फील्डर थोड़े से दूर है पॉइंट क्षेत्र में। कैच पर पहले जाना चाहते थे, लेकिन देखा कि बहुत दूर रह जाएंगे, इसलिए आखिरकार उतना प्रयास हुआ नहीं। अच्छी सोच थी कहीं ना कहीं, क्योंकि वो कैच पर जाती तो शायद गेंद पीछे निकल सकती थी। सिंगल मिला है, स्कोर आगे बढ़ता हुआ 33। जय बजरंग लोनाड टीम पहले बल्लेबाजी करती हुई इस मैच में श्री गणेश जाम्बुलपाड़ा के विरुद्ध। आकेश ओवर द विकेट, खूबसूरत गेंद, इस बार बाहरी किनारा और आसान सा कैच विकेट कीपर के लिए। आकेश के खाते में एक और सफलता। और बाउन्स मिळाला, बाउन्सच्या सोबतीला थोडा स्विंग होताना पाहिला आपण बॉल, आणि पहा बॅटच्या स्टिकर म्हणजे भरपूर बॅटच्या वरच्या भागाला चेंडू लागला, इतका बाउन्स प्राप्त केला होता आकेशनं, आणि विकेट देखील मदत करते। या विकेट वरती सहजासहजी बॅटिंग सोपी नाहीये, सहज नाहीये, आपण अनेकदा पाहिलेला आहे। और आकेश जो है वो सबसे तेज बॉलर है कहीं ना कहीं जाम्बुलपाड़ा टीम के, और आमने लोनाड क्रिकेट एसोसिएशन के अंतर्गत भी आप देखोगे तो वन ऑफ द फास्टेस्ट बॉलर आकेश, आणि तो सध्या कमाल करतोय। पॉवर प्ले मध्ये एक षटक त्याने टाकले, त्याही ओव्हर मध्ये त्याला एक विकेट मिळाली, आणि आता देखील सफलता तो प्राप्त करून देत असताना राहुल नवीन बॅटर येतोय। अजय कदमच्या सोबतीला आता राहुल थळे या खेळाडूला साथ द्यावी लागणार आहे। पार्टनरशिपची गरज आहे, पहिली पार्टनरशिप झाली, परंतु त्यानंतर एकही मोठी भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली नाही। फॉल ऑफ विकेट्स मी पाहता 17 ला पहिला खेळाडू बाद झाला, 20 ला दुसरा, आणि 20 ला तिसरा खेळाडू बाद झाला, त्यानंतर 31 ला चौथा आणि 33 ला पाचवा। म्हणजे पार्टनरशिप कुठेतरी मोठी होत नाहीये, त्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करावं लागेल लोनाडच्या फलंदाजांना। शुरुआत गजब की रही थी। सलामी बल्लेबाज आदित्य ने पहली 5 गेंदों पर 16 रन बनाए थे, उसके बाद रन आउट हुए, और उनके आउट होने के बाद जरूर पारी थोड़ी सी लड़खड़ाई है, लेकिन अभी भी ठीक ठाक है स्कोर। 33 रन 5 विकेटों के नुकसान पर राहुल थले नंबर 7 पर आए हैं। देखिए बल्लेबाजी कितनी मजबूत है लोनाड टीम की। 7वें नंबर पर राहुल थले जैसे बल्लेबाज आए हैं, अजय कदम 6ठे नंबर पर आए हैं, तो यहाँ से गेंदबाजों के लिए डगर अभी भी उतनी आसान नहीं है, लेकिन आकेश गजब की गेंदबाजी करते हुए राउंड द विकेट से बैक ऑफ लेन गेंद पुल करने का प्रयास था, लेकिन पूरी तरह से चूक गए। डॉट बॉल की समाप्ति होती हुई। ग्रेट बॉलिंग, ऑफस्टमच्या बाहेर हा चेंडू देखील आपण पाहतोय, आउटसाइड ऑफस्टम लाईन पाहायला मिळाली। नेक्स्ट मॅच सेकंड राउंड मधील पहिला सामना जर्मन चौदरपाडाच्या विरुद्ध रुद्रा स्पोर्ट्स सांगे। दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी या। इस बार फुलर लेंथ, अब की बार बल्ले के नीचे से गुजर गई गेंद, फिर से ऑन साइड में खेलने का प्रयास। जबरदस्त लाइन, जबरदस्त लेंथ में जो परिवर्तन है वो काबिल तारीफ। हे कुठेतरी बदलणं गरजेचं आहे। बॉलच्या मेरिटवर तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल, तेव्हा तुम्ही सक्सेस व्हाल। ऑफस्टमच्या बाहेर सातत्याने बॉल येतात, परंतु एकाही वेळेला राहुलनं प्रयत्न केला नाही। इस बार बल्ले पर लिया जरूर है, लेकिन इसमें भी कोई ज्यादा आत्मविश्वास नहीं है। स्क्वायर लेग की दिशा में गेंद जा रही है, फील्डर पहुंचे जरूर थे शॉर्ट फाइन लेग से, लेकिन थोड़ा सा फंबल, उसका फायदा उठाते हुए बल्लेबाज 2 रन पूरे, 2 रनों के साथ खाता खुलता हुआ राहुल का। स्कोर बढ़ता हुआ 35 रन। आकेश ने अभी तक देखिए 1.5 ओवर्स में सिर्फ 5 रन दिए हैं और 2 सफलताएं उनके खाते में। ॲक्युरसी पाहायला मिळाली। आपण चर्चा करत होतो की एका वेळेला कवसला किंवा लॉंग ऑफ कडे खेळण्याचा प्रयत्न राहुलचा दिसला नाही, ज्या वेळेला ऑफस्टमच्या बाहेर बॉल त्याला मिळत होते, आणि म्हणून तो बीट झाला। जी हाँ, पिछले मैच में उमेश को देखा था हमने टीम की ओर से इसी तरह से बल्लेबाजी कर रहे थे और बार बार बीट हो रहे थे। एक और डॉट गेंद, और इसके साथ ही राहुल का कोटा समाप्त होता हुआ। आकेश का जबरदस्त सफल उनका स्पेल रहा, 5 रन देकर 2 विकेट्स 2 ओवर्स में। 4 ओवर के बाद स्कोर 35 रन 5 विकेटों के नुकसान पर। जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळाली, अप्रतिम गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली।
चलिए तुरंत फील्ड सजाना है, समय बर्बाद ना करें। खिलाड़ियों से रिक्वेस्ट है समय के मामले में सहयोग करें। आज काफी बिजी शेड्यूल है, अंतिम दिन है, इट्स अ फाइनल डे, ऐतिहासिक दिन जय भोलेनाथ चषक 2025 का। ग्रीष्मा 11 आमनेपाड़ा टीम का ये शानदार आयोजन, खूबसूरत टूर्नामेंट, खूबसूरत ये मैदान, छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट ग्राउंड। आखिरी ओवर की बागडोर संभालने के लिए गेंदबाज तैयार होते हुए सुमित। शेवटचं षटक आणि सुमित गोलंदाजी करण्यासाठी सुमित ले बॉलिंग मार्क वर सज्ज होतोय। सामना करेल बॅटर अजय कदम। तो यावेळेला जागा मिळाली आहे पंच करत असताना कवसला बॉल ट्रॅव्हल होतोय, मिळेल फक्त सिंगल। हा फटका चांगला होता, बॉलच्या मेरिटवर हा फटका जरूर, परंतु प्लेसमेंट थोडीशी चुकीची। एकच धाव त्या ठिकाणी मिळाली अजयला आणि टीमची टोटल तुम्ही पाहताय एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्डवर 36 धावा 36। काल वीरेन स्पोर्ट भावाले संघ टॉप 4 मध्ये पोहोचलाय, चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळाला। और आज जो 8 टीमें खेल रही है उसमें से भी एक टीम सेमीफाइनल के लिए क्वालिफाई करेगी, उनका मुकाबला वीरेन स्पोर्ट्स भावाली से होगा। RD 11 किरवली टीम फाइनल में पहुंच चुकी है। 40 प्लस का भी एक 40 प्लसचा देखील अंतिम सामना बाकी आहे। ओव्हर द विकेट सुमितचा स्लो पवन, कमी गतीने टाकलेला बॉल थोडा ग्रीप होऊन आला, आपण पाहिलं की थोडा थांबून आला आणि थोडी बोट फिरवली होती। एकच धाव याही ठिकाणी मिळाली। राहुलचं स्ट्रगल सातत्याने सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, स्कोर एकेका धावेने पुढे नेण्याचा प्रयत्न राहिलाय। 37 धावा 37। क्या कमाल की शुरुआत थी जय बजरंग लोनार टीम की। पहले ओवर में 17 रन स्कोर बोर्ड पर थे और तब लग रहा था कि शायद 5 ओवर्स में 70 या फिर उससे भी ज़्यादा स्कोर बन सकता है, लेकिन वापसी लाजवाब रही है श्री गणेश जाम्बुलपाड़ा के गेंदबाजों द्वारा। खासतौर पर आकेश ने कमाल किया, 2 ओवर में सिर्फ 5 रन खर्च किए, 2 सफलताएं उनके खाते में। और इस ओवर की शुरुआत सुमित लिए ने भी बढ़िया की है। पहली 2 गेंदों पर केवल 2 सिंगल्स, पहली गेंद पर थोड़ी जगह दे बैठे थे, लेकिन दूसरी गेंद स्लोअर डाली थी जिसको पिक नहीं कर पाए बायत के बल्लेबाज राहुल। अब अजय कदम के पास स्ट्राइक है, लेकिन अभी तक कोई बड़ा शॉट नहीं खेल पाए हैं। 3 गेंदें खेली है, 3 पर बैटिंग करते हुए। बड़े स्ट्रोक्स की आवश्यकता है इस समय जय बजरंग लोनार को। 4 चेंडू आता शेवटच्या शिल्लक आहेत डावामधून, किमान 2 मोठे फटके खेळणं गरजेचे असतील एक चांगली टोटल 50च्या दिशेने वाटचाल करण्यासाठी। अजयकडे ती क्षमता आहे, त्याचं नावही फार मोठं आहे क्रिकेटमध्ये, परंतु आता ते त्या क्षमतेवरती त्याला खरं उतरावं लागेल, तो खेळ त्याला साकारावा लागेल। सुमित ओव्हर द विकेट नाव, प्रयत्न केला परंतु इथे पुन्हा बॅटवर चेंडू घेता आला नाही। सातत्याने व्हेरिएशन करतोय, बॉलमध्ये वेगामध्ये बदल करतोय सुमित ली अंतिम षटकात। गुड कमबॅक, गुड बॉलिंग। जी हाँ, इस दफा थोड़ा अंदर की तरफ भी लेकर आए थे और अंधाधुंध तरीके से ही खेलने का प्रयास हुआ, वहां पर गेंद और बल्ले में संपर्क नहीं बना पाए अजय कदम। सुमित एक बार फिर से ओवर द विकेट, इस बार देखा परखा और जाने दिया। क्या लाइन के अंदर से गई है, बाहर से है, वाइड। दैवत बेलेकर मुख्य अंपायर की भूमिका में, उनके साथ महेंद्र भंवर कई बड़े बड़े प्रतियोगिताओं में हम उनको देखते हैं, उमेश केने, और उम्मीद करते हैं कि दैवत भी यहां से और आगे बढ़ेंगे। और ये बढ़िया गेंद थी, प्लेड ऑन, बैट्समैन आउट। आतल्या कडेला बॉल लागला, इनर एज, इनसाइड एज, प्लेड ऑन, काम तमाम। अजय देखील बाद होतोय आणि आता स्थिती थोडीशी नाजूक पाहायला मिळाली आहे। शेवटचे 2 बॉल या डावामधून शिल्लक फक्त 38। फक्त का म्हणतोय, फक्तही म्हणून चालणार नाही, कारण या अगोदरचा सामना तुम्ही पाहिला, चेसिंग करत असताना खूप संघर्ष करावा लागला होता। चेसिंग कठीण आहे या मैदानावर आपण मानतो, परंतु कालचा एक सामना अजय सर 2 ओव्हरमध्ये 51 करायच्या होत्या। नियुक्तविराज सावधला आणि किरण पाटील एक प्रोफेशनल लेवलला तो ॲज अ बॉलर म्हणून खेळतो, परंतु काल त्याचा क्लास सर्वांना बघायला मिळाला आणि 4 धावांनी फक्त तो सामना त्यांनी गमावला। जी हाँ, वो एक महत्वपूर्ण खिलाड़ी है। हमने बीपीएल में देखा, धर्मराजा स्पोर्ट्स ताड़ाली टीम की ओर से खेले थे, लेकिन उनको केवल एक गेंदबाज के तौर पर ही खिलाया गया और उसका खामियाजा भुगतना पड़ा उस टीम को।
कई बार मेरी भी चर्चा हो रही थी उनके कुछ खिलाड़ियों से, मैं उनको बोल भी रहा था कि किरण एक अच्छे बल्लेबाज भी है, आप उनको टॉप ऑफ द ऑर्डर भी खिला सकते हो या फिर मिडिल ऑर्डर में भी बल्लेबाजी के लिए भेज सकते हो, लेकिन खैर उनकी एक अलग सोच थी। नए बैट्समैन सुधीर कदम अनुभवी खिलाड़ी है, विस्फोटक बल्लेबाज, लेकिन क्लीन बॉल्ड, विकेट टू विकेट गेंद उठाकर खेलने का प्रयास था, पूरी तरह से चूक गए और दोनों भी भाइयों का काम बैक टू बैक गेंदों पर तमाम कर दिया है सुमित लिए ने। या ठिकाणी आमचे बॉल स्पॉन्सर हरिश्चंद्र जोशी साहेबांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे आणि संतोष पाटील दोन्ही मान्यवरांचा आपण करूया मनपूर्वक स्वागत। कांडवल गावचे सुप्रसिद्ध उद्योजक आहेत आणि त्यांचं जय भोलेनाथ चषक 2025 मध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत। वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। सुमित लिहे ने 2 विकेट लिए। जी हाँ, लिए ने 2 विकेट लिए हैं और अब हैट्रिक का मौका भी है और दोनों बल्लेबाजों को बोल्ड किया है उन्होंने, तो बोल्ड की हैट्रिक भी पूरी कर सकते हैं। प्लेड ऑन हुए अजय कदम, फुलर लेंथ की गेंद पर ऑफ स्टंप के बाहर की और उसके बाद क्लीन बोल्ड हुए। अमोल पाटील यांच्याकडून 2000 रुपयांचा प्राइज हॅट्रिक साठी। ओ हॅट्रिक बॉल होता जरूर, परंतु हा जे गिल डॉट आला आणि आज बरोबर 5 षटक पूर्ण आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा तुम्ही पाहतात 38 39 धावांचा आता लक्ष्य इथे सेट करण्यात आलं। एक सन्मान आपण त्या अगोदर करणार आहोत। आदरणीय भगवान केणे साहेब बावळीचे सुप्रसिद्ध उद्योगपती या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान जय भोलेनाथ चषक 2025 च्या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे। नक्कीच मी या स्पर्धेचे सर्व माजी सरपंच ग्रामपंचायत आमने पाडाचे आदरणीय संतोष काकडे साहेब, मी आपल्याला विनंती करतोय की आपण आपल्या शुभासे भगवान केने साहेबांचा सन्मान मंचावरती करावा। क्रिकेटचे चाहते आहेत, नेहमीच आपण मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांना बघत असतो, आवर्जून ते भेट देत असतात। आदरणीय भगवान केने साहेब राजकीय क्षेत्रामध्ये देखील फार मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यांवरती आहे। थँक्यू सो मच साहेब, आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत आपले। एका बाजूला जय भोलेनाथ चषक, दुसऱ्या बाजूला ग्रीष्मा 11 आमने पाडा। 3 ओव्हरची मॅच आहे, कॉलिंग करायचं। जय भोलेनाथ चषक असं कॉल होता आणि जय भोलेनाथ चषक आमने संघाने टॉस जिंकला। टॉस विनिंग कॅप्टनला साहेब कोल्ड्रिंक आपण द्या। दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या जातात। आमने संघाने टॉस जिंकलेला आहे, फायनल मॅच खेळणार आहेत, 40+ खेळतात। रेग्युलर क्रिकेट खूप खेळले, आता वयाच्या 40 नंतर देखील खेळता, काय निर्णय घ्याल? फिल्डिंग करण्याचा नाही, क्षेत्ररक्षण करणार। भिवंडीमध्ये देखील 40+च्या बऱ्याच मॅचेस होतात, कोणत्या संघटनेमध्ये? सिनियर, न्यू की मास्टर? आम्ही सिनियर। परंतु इथे प्रथमतः संधी तुम्हाला मिळाली आहे, काय सांगाल आयोजकांविषयी या संधी दिल्याबद्दल? त्यांचे आम्ही खूप खूप हे करतो, अभिनंदन करतो आम्हाला ते खेळण्यासाठी चान्स दिल्याबद्दल। आमने आणि पिसे लहानपणापासून तुम्ही एकत्र खेळला असाल, एकमेकांच्या विरुद्ध खेळला असाल, आता वयाच्या 40 नंतर तुम्ही एकमेकांच्या विरुद्ध खेळणार आहात। या अगोदरच्या अशा तुमच्या काही आठवणी आहेत की पिसेच्या विरुद्ध? आमचे सर्व फ्रेंड सर्कल आहेत पिसे। क्या बात आहे, म्हणजे चांगली मॅच बघायला मिळेल। डेफिनेटली तुम्हाला हाच प्रश्न असेल, शालेय जीवनापासून कॉलेज लाईफ असेल किंवा आता वयाच्या 40 नंतर तुम्ही एकमेकांच्या विरोधात खेळणार आहात, पूर्वी कसं खेळायचं? एकत्रित खेळायचे की एकमेकांच्या विरुद्ध खेळायचे? पूर्वी पण एकत्रच खेळायचो, फक्त मैदानात आमचा म्हणजे एकमेकाचे दुश्मन आणि बाहेर मैदान ग्राउंडच्या बाहेर आलो आम्ही का मित्र एकदम।
तसंच असतं क्रिकेटमध्ये, मैदानात ठसन असणं गरजेचीच आहे. डेफिनेटली त्या जुन्या आठवणी आता तुम्हाला नक्की होणारच आहे त्या मॅचच्या दरम्यान. एखादी आठवण सांगाल का की आमनेच्या विरुद्ध तुमचा कुठे सामना झाला होता आणि तिथे आमनेच्या विरुद्ध आणि आमने आणि आमचा रेग्युलर जेव्हा सामना होतो तेव्हा म्हणजे असा काय एकदम तुल्यबल्लेच होतं एकदम. भारत पाकिस्तान सारखा होत नाही ना? ओ क्या बात आहे. बघूया तेही मैदानात पाहायला मिळेल. टॉस संपन्न झालेला आहे. टॉस जिंकून आमने संघानं बॉलिंग करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. 40+ क्रिकेट कुठेही जाऊ नका, थोड्याच वेळात तुमच्या समोर ते बघायला मिळेल. परंतु चालू सामना, चालू डाव आता तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा आपण कॉम्बॉक्स मध्ये जाऊया, ऐकूया अजय घरत सरांचा आवाज. थँक्यू सो मच समीर ठाकरे. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे जय भोलेनाथ चषक 2025 मध्ये. आजचा स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे, ऐतिहासिक दिवस, निकालाचा दिवस आणि सेलिब्रेशनचा दिवस आहे. सध्या चालू असलेला सामना आपल्या समोर जय बजरंग लोणाड विरुद्ध श्री गणेश जांभूळपाडा. जांभूळपाडा संघाने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि चांगली गोलंदाजी केली आहे. 38 धावांपर्यंतच मजल मारता आली आहे. लोणाड टीमला 39 धावांचं टार्गेट आहे श्री गणेश जांभूळपाडा संघासमोर. अजय कदम पहिलं षटक घेऊन सज्ज होत असताना सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर निकेश लिये आणि सुमित लिये. निकेशला आपण चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहिलं सामन्याच्या पूर्वार्धामध्ये, पण आता चांगली बॅटिंग देखील करावी लागणार आहे. खरं तर टार्गेट जास्त मोठं नाहीये, पण ह्या मैदानावर अशा धावसंख्येवर देखील चांगले सामने होताना दिसत आहेत. लो स्कोरिंग मॅचेस देखील इंटरेस्टिंग होत आहेत. ये वी गो, फर्स्ट बॉल ऑफ द इनिंग्स. चेंडूचा अक्षरशः पाठलाग केला गेला आहे, परंतु हा बॉल स्वेअर आहे. पंच महेंद्र भवर यांचा वाईटचा इशारा. अबांतर धावेनं सुरुवात झालेली आहे. धावसंख्येचा श्री गणेशा एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी जोडली गेली आणि धावांना सुरुवात आता झालेली आहे. अजय कदम फर्स्ट ओव्हर मध्ये तुम्ही पाहतायत 39 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे. सुरुवात अर्ली ब्रेक थ्रूची गरज असेल या धावांचं संरक्षण करण्यासाठी लोणाड संघाला. अवघ्या 7.80 ची सरासरी प्रतिषटक राखायचे. थोडासा फिल्डिंग मध्ये बदल केला गेलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला आता फिल्डर तैनात. ओहो, इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न, टॉप एज स्वतः गोलंदाज जज करतोय आणि सुरेख झेल, फलंदाज फेल. थोडंसं आपण पाहिलं की मागे इम्प्रोवाइज क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न होता, खेळण्याचा प्रयत्न होता निकेशचा. अर्ली ब्रेक थ्रू आपण चर्चा करत होतो की लवकर खेळाडूंना बाद करावा लागेल आणि अजय कदमनं सफलता दिलेली आहे. म्हणजे या मॅच मध्ये चांगली फाईट होऊ शकते, याचा आता ट्रेलर तुम्हाला पाहायला मिळाला आहे. या विकेटमध्ये आपण बघतोय की जे वेगवान गोलंदाज आहेत त्यांच्यासाठी देखील भरपूर मदत आहे. या अगोदर आपण आकेशला बघितलं होतं, त्याने देखील खूप वेगवान मारा केला आणि जबरदस्त त्याची गोलंदाजी राहिली आहे. थोडा एक्स्ट्रा पेस आहे, फास्ट अजूनही आहे ही खेळपट्टी. जरूर बाउन्स वर खाली आहे, पण वेग चांगला आहे या खेळपट्टीमध्ये आणि त्याच्यामुळेच वेगवान गोलंदाजांविरुद्ध असे इम्प्रोवाइज फटके खेळणं तेवढं सोपं नाहीये. कुठल्याही चांगल्या पोझिशनमध्ये न येता खेळण्याचा प्रयत्न केला होता. बाद होऊन परतावं लागलंय तंबूमध्ये फलंदाज निकेशला आणि आता नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. थोडी शांत संयमी सुरुवात अपेक्षित होती. खरं तर थोडा वेळ घेणं महत्वाचं होतं सलामी वीरांना, परंतु आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो करण्याचा जो प्रकार होता तो वेगळा होता. ऑर्थोडॉक्स खेळण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित रन्स बनू शकला असता, परंतु इथे अनऑर्थोडॉक्स खेळण्याचा प्रयत्न केला, थोडा मागे खेळण्याचा प्रयत्न केला. नवीन बॅट्समन मनोज पारदी. फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मात्र चुकीच्या लाईनवर बॅट फिरली गेली आहे. आणखी एक निर्धाव बॉलची सांगता करत असताना अजय कदम. अजयला माहिती आहे की कुठल्या लेंथवर आता चेंडू टाकायचे आहेत. डॉट चेंडूंची जास्त आवश्यकता असणार आहे, त्याच्यामुळे डिसिप्लिन दाखवावं लागणार आहे. पहिला बॉल त्याचा वाईट पडला होता, परंतु तदनंतर चांगल्या रिदम मध्ये दिसतोय. धाव फलकावर फक्त एकच धाव पाहायला मिळते. पुढचा बॉल. या वेळेला अतिरिक्त उसळी प्रदान केली आहे चेंडूला. अप्रतिम गोलंदाजी. थोडंसं अपील जरूर झालं होतं, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झालेला नाही. आणखी एक निर्धाव बॉल. आकेश ज्या प्रकारे लेंथ टाकली, ज्या प्रकारे लाईन टाकली, अजय स्वतः त्याला फेस करत होता, ते त्यांना आता बघितलं असेल आणि जरूर त्या टप्प्यावर गोलंदाजी आणि त्या लाईनवर
ही नियंत्रित गोलंदाजी अजय कदमची पाहायला मिळाली आहे. एक चांगला स्टार्ट मिळून देताना लोणाड संघाला. आणि गेली कित्येक वर्ष या खेळपट्टीवर हे खेळाडू खेळलेले आहेत. विशेषतः अजय कदम, त्याने भरपूर गोलंदाजी केलेले, त्याला माहिती आहे. फटका चांगला यावेळेला ऑन द राईज ड्राईव्ह केलाय, कव्हरच्या वरून बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय, मात्र चांगलं क्षेत्रक्षण. 2 धावांचं संरक्षण करत असताना फिल्डर 2 धावा येथे मिळतील. तिसऱ्या धावेचा कदाचित प्रयत्न होईल. हो, ओव्हरथ्रो झालाय आणि तेथे धावचीची संधी निर्माण झाली आहे, मात्र गफलत. फिल्डर्स कडून अखेर थोडीशी चूक घडलीच. 3 धावा कंप्लीट. येथे गफलत करून चालणार नाही, चुका करून चालणार नाही, कारण तुमच्याकडे तेवढा मोठा टोटल नाहीये वाचवण्यासाठी. 39 धावा तुम्हाला वाचवायच्या आहेत आणि त्या परिस्थितीमध्ये गोलंदाजांना क्षेत्ररक्षणाची साथ मिळणं गरजेचे असेल. उत्तम फिल्डिंग ज्या वेळेला तुम्ही कराल त्यावेळेला गोलंदाज अधिक आत्मविश्वासाने गोलंदाजी करतील आणि या मॅच मध्ये कुठेतरी एक लढण्याची तुम्हाला वृत्ती तुमच्यामध्ये येईल आणि तुम्ही लढाऊ वृत्तीने खेळाल. मनोजला जीवदान मिळाले. 3 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. 3 धावांनीची संघाची धावसंख्या 4 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 39 धावांचं टार्गेट आहे हा सामना जिंकण्याकरिता श्री गणेश जांभूळपाडा टीम समोर. ओहो, इम्प्रोवाइज पद्धतीनं खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगच्या दिशेनं बॉलला दिशा द्यायची होती, परंतु वेग भन्नाट आहे अजय कदमकडे आणि चांगली लाईन मेंटेन केली आहे. डॉट बॉल आणखी एक आला आणि तो आता दबाव फलंदाजी करणाऱ्या संघावर वाढत चाललेला आहे. सकाळपासून आपण बघितलं की चेसिंग करणं कठीण झालेलं आहे. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणं आणि दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करणं खरं तर फरक फार मोठा असतो आणि तो जाणवतोय सध्या. गोलंदाजांनी जेव्हा जेव्हा ॲक्युरेसी दाखवली तेव्हा तेव्हा फलंदाज अडचणीत आलेले आहेत. नेक्स्ट बॉल राईट अमोर द विकेट. वरची कडा लागली आहे विकेट किपरच्या वरून आणि शॉर्ट थर्डमॅनला देखील बीट करून बॉल सीमारेषा पार. येतोय नशिबाचा चौकार. शार चौकार मिळाला. लकी रन्स फॉर द टीम श्री गणेश जांभूलपाडा. ह्या लकी रन्सच होत्या असं म्हणूया आपण, कारण डावांसाठी संघर्ष सुरू होता आणि अजय थोडासा नाराज असेल कारण पूर्ण दबाव त्याने टाकला होता आणि या चौकाराने आता तो प्रेशर मुक्त झालेला आहे, दबाव मुक्त झालेला आहे श्री गणेश जांभूलपाडा संघ. परंतु अजूनही सामन्यामध्ये भरपूर रंगत आहे असं मला वाटतंय. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या 1/8 श्री गणेश जांभूळपाडा. आता चेंडू शिल्लक आहेत 24. 31 धावांची आणखी आवश्यकता आहे. लोणार टीमकडे आक्रमण चांगलं आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज आता गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय राहुल थळे. बॉल खूप चांगला होता. शेवटचा बॉल एक्स्ट्रा बाउन्स होता, वरची कडा लागली होती, थोडासा अनलकी राहिला अजय कदम. त्या षटकामध्ये एक धावचीच्या रूपात देखील फलंदाज बाद होताना आपल्याला दिसला असता, परंतु तिकडे चूक घडली. त्याच्यानंतर शेवटच्या बॉलवर मला वाटतं विकेट किपरसाठी संधी नव्हती, परंतु शॉर्ट थर्डमॅनच्या खेळाडूला बॉल अडवणं गरजेचं होतं. त्याला देखील तो बॉल अडवता आला नाही आणि 4 मौलिक धावा मिळालेल्या आहेत जांभूळपाडा टीमला. चालू असलेला सामना आपण बघतोय जय बजरंग लोणाड विरुद्ध श्री गणेश जांभूळपाडा. तसे प्रत्येक दावेची किंमत फार मोठी असते क्रिकेटच्या खेळामध्ये आणि अशा प्रकारे तुम्ही जर दावा खर्च कराल, लीक कराल, महत्वाचं म्हणजे चला फिल्डिंग सेट करा आणि स्पीडअप करायचं. आज फायनल डे, एकूण 10 सामने आपल्याला कव्हर करायचे आणि हा सामना 4था सुरू आहे. बघा, अधिकचा वेळ आपण खर्च केला तर आपल्या टीमला पेनलाइज करण्यात येईल. राहुलचा पहिला बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्विंग अँड मिस. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न एवढं सोपं नाहीये. चांगल्या लेनच्या बॉलवर ह्या खेळपट्टीवर अक्रॉस द लाईन खेळणं एवढं सोपं नाहीये. डॉट बॉलनं सुरुवात करतोय राहुल. जेवढे जास्त डॉट चेंडू गोलंदाज टाकतील तेवढं जास्त प्रेशर वाढत जाणार आहे फलंदाजांवर. त्याच्यामुळेच प्रत्येक बॉलवर काही ना काही धावा जमवणं हे फार महत्त्वाचं ठरणार आहे, गरजेचं राहणार आहे लोणार टीमसाठी, जांभूळपाडा टीमसाठी. खाली राहिलाय बॉल. आता बघा, अगोदरचा जो बॉल होता त्याच्यामध्ये थोडासा एक्स्ट्रा बाउन्स होता, हा बॉल खाली राहिलाय. विकेट तिचा रंग दाखवत असताना आणि या विकेटवर बॅटिंग करणं फार कठीण आहे. आपण बऱ्याचदा बघितलेलं आहे, एकाएक बाउन्स होतो, कधी खाली राहतो. पेस तर भन्नाट आहे, चांगला स्किट ऑन बॉल जातो, परंतु बाउन्स मध्ये डबल बाउन्स पाहायला मिळाला. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मनोज, नॉन स्ट्रायकर्स एंडला सुमित आहे.
आता बरोबर बॅटवर घेतलाय, पुल केलाय, बॉल चाललाय डीप मिड विकेटला, फिल्डर तिकडे पोहोचतोय, चांगलं क्षेत्ररक्षण, जास्त धावा मिळणार नाहीत, फक्त एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचलीये 9 या आकड्यावर. 9 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एकच गडी बाद झालाय, परंतु धावा जास्त वेगानं येताना दिसत नाहीत. या षटकाची सुरुवात अफलातून रित्या केलेली आहे गोलंदाज राहुलनं. आणखी 30 धावांची आवश्यकता, 21 चेंडूंचा खेळ बाकी. यावेळेला खराब बॉल, त्याला योग्य दिशा दाखवली. हुक करत असताना बॉल पाठवलाय लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. नेत्रदीपक चौकार. कमजोर बॉल होता राहुलचा, शॉर्ट ऑफ लेंथ होता आणि तो देखील डाव्या एष्टीच्या थोडासा बाहेर. फक्त थोडीशी बॅट लावायची होती. चांगल्या पोझिशन मध्ये आला होता फलंदाज सुमित आणि सुमितच्या बॅट मधून निघालेला हा दुसरा चौकार. चांगली बॅटिंग त्याची पाहायला मिळते. जरूर पहिला चौकार तेवढा कॉन्फिडंट तो नव्हता, कारण एज लागली होती. विकेट किपरच्या वरून तो बॉल निघाला होता, परंतु यावेळेला चांगल्या आत्मविश्वासानं भरलेला फटका पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचले 13 वर. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट आर्म जाब, चेंडू ट्रॅव्हल होतोय वायडिश डीप मिड ऑनला. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न चालवलाय आणि फलंदाज धावचित. विकेटचं पतन. चुरस पाहायला मिळते. मात्र गेम प्लॅनचा हिस्सा असू शकतो. ज्या पद्धतीनं मनोज धावचीच्या रूपात बाद झालेला आहे. दुसरी धाव मिळणं कठीणच होतं, परंतु मनोज स्ट्रगल देखील करत होता. त्याच्या बॅटवर जास्त बॉल येत नव्हते. नवीन बॅट्समन वैभव, हा बॉल कट करण्याचा प्रयत्न होता, थोडासा खाली राहिलाय, परंतु दिशा भरकटलेला बॉल वाईट घोषित करतायत पंच. अवांतर धाव खर्च केली गेलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 15 वर. 2 गड्यांच्या मोबदल्यात. सध्या षटक क्रमांक 2चा खेळ सुरू आहे. शेवटचा बॉल बाकी आहे राहुलच्या या षटकामध्ये. गोलंदाजी चांगली केली राहुलनं. एक चेंडू फार कमजोर होता, त्याच्यावर चौकार देखील पाहायला मिळाला. मात्र त्या व्यतिरिक्त चांगला मारा जरूर राहुलनं केलाय. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सुमितसाठी हा बॉल पुल करण्याचा प्रयत्न खेळायचा होता. स्क्वेअर लेग कडे बॉल थोडासा समोर जातोय. फिल्डर आहे डीप मिड विकेटला. चांगली फिल्डिंग, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. येथे कौतुक करावं लागेल दोन्ही फलंदाजांचं. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या 2 बाद 17. दरम्यान या ठिकाणी अक्षय अभिमन्यू पाटील इताडे यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. अभिमन्यू पाटील साहेबांचे सुपुत्र. वेलकम अक्षय. जय भोलेनाथ चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. SK एंटरटेनमेंट या यूट्यूब वाहिनीवर ही स्पर्धा क्रिकेट रसिक एन्जॉय करतायत. ऑनलाईन व्ह्यूअर्सचं देखील सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत आमनेपाडा संतोषजी काकडे, तसेच त्यांची संपूर्ण टीम ग्रीष्मा 11 आमनेपाडा, ज्यांच्या माध्यमातून हे नेत्रदीपक असं आयोजन, विलोभनीय स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. बापगाव देवरुंगच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये ही स्पर्धा रंगते. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 22 धावांची आवश्यकता असणारे येथून सामना जिंकण्याकरिता श्री गणेश जांभूळपाडा टीमला एक चांगलं षटक पाहिजे मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक करण्यासाठी. जय बजरंग लोणाड संघाला ग्रीष्मा 11 आमनेपाडा व सर्व क्रिकेट रसिक ग्रामस्थ आमनेपाडा यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या समोर आलेली आहे. आमनेपाडा गाव पहिल्यापासून आपण बघत आलेलो आहोत की क्रिकेटसाठी वेड असलेलं गाव आहे आणि आमनेपाडाच नाही, आपला आमने लोणाड परिसर भरपूर मोठ्या संख्येनं क्रिकेट खेळलं जातं. भरपूर चांगल्या चांगल्या स्पर्धांचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत असतं आणि या हंगामामध्ये विशेषतः जे रूल्स आलेले आहेत आमने लोणाड क्रिकेट असोसिएशनमध्ये ते फारच छान आहेत आणि त्याच्यामुळेच खूप डिसिप्लिन असं क्रिकेट पाहायला मिळत आहे. जवळपास आता प्रत्येक संघ स्पर्धा आयोजित करण्याबाबत विचार करत आहे. गोलंदाजीसाठी अजय कदम, ही कंटिन्यूज.
18 बॉल्स आणि 22 धावा हे समीकरण. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज वैभव. शॉर्ट बॉलचा वापर, भन्नाट वेग होता या बॉल मध्ये, हुक करण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क बनवता आलेला नाही. जबरदस्त बाउन्सर. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा लगेच पंच करतायत. बाउन्सरचा चांगला वापर. हाईट चांगली आहे, डिसेंट हाईट आहे अजय कदमची, त्याच्याकडे अनुभव भरपूर आहे. ग्रामीण क्रिकेट आणि भिवंडीच्या सिटी क्रिकेटमध्ये खूप चांगलं योगदान त्याचं राहिलेलं आहे आणि त्या अनुभवाचा वापर इथे करतोय. पहिल्या षटकामध्ये देखील तिखट मारा त्याचा पाहायला मिळाला होता. फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेला स्लॉट मध्ये बॉल आहे. बॉटम हँडचा वापर, बॉल हवेत आणि तिकडे फिल्डर पोहोचतोय परंतु कॅच ड्रॉप. वाईड इज डीप मिड विकेटला. प्रयत्नांची पराकाष्ठा तर झाली परंतु अक्षयला झेल स्वीकारता आला नाही. जीवदान मिळते फलंदाज वैभवला, सोबतच 2 धावा देखील. आणि हा कदाचित या सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतोय. वैभव मध्ये ती क्षमता आहे, चांगले फटके तो खेळू शकतो. आमंत्रित केलं होतं मोठ्या फटक्यासाठी आणि आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न होता अजय कदमचा, परंतु फील्डची साथ मिळाली नाही. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 19 या आकड्यावर. टार्गेट आहे या मॅच मध्ये 39 धावांचं श्री गणेश जांभूळपाडा टीम समोर. अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे. 16 चेंडूंचा खेळ बाकी. फलंदाजी करणाऱ्या टीमची स्थिती चांगली जरूर पाहायला मिळते. ओहो, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, मात्र बीट होतोय बॅटर. खरं तर जे आडव्या बॅटचे फटके आहेत मग त्याच्यामध्ये आपण बघतोय की स्क्वेअर कट देखील असेल किंवा अक्रॉस द लाईन जे खेळण्याचा प्रयत्न होतोय ऑन साईडला, त्या फटक्यांमध्ये फारसं यश मिळत नाहीये फलंदाजांना या खेळपट्टीवर. सरळ बॅटनं भरपूर धावा फलंदाजांनी जोडलेल्या आहेत, त्याच्यामुळेच आपलं टेक्निक जे आहे ते फार इथे महत्वाचं राहणार आहे. अजय कदम पुरेपूर प्रयत्न करतोय फलंदाजांना बाद करण्यासाठी. क्षेत्ररक्षकांची हवी तशी साथ आतापर्यंत तरी मिळालेली नाही. पहिल्या ओव्हरमध्ये देखील थोडासा अनलकी राहिला, या ओव्हरमध्ये देखील त्याने संधी निर्माण केली होती. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ. यावेळेला जास्त दूर टाकलेला बॉल आहे. वाईटचा इशारा पंच करतायत. अवांतर धाव एक्स्ट्राच्या रूपाने धावसंख्या जाऊन पोहोचले 20 वर. 20 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. याही वेळेला कट करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं, मात्र त्याच्या आवाक्या बाहेर होता हा बॉल. योग्य निर्णय पंचांकडून. 20 धावा फलकावर, आणखी 19 बनवायचे आहेत. चेंडू शिल्लक आहेत 15. चेंडू आणि धावांमध्ये जास्त अंतर तर नाहीये. एखादाच मोठा फटका हवाय, तो जर आला तर पूर्णपणे सामना जांभूळपाडा संघाच्या बाजूने झुकताना दिसेल. परंतु रन बॉल देखील या मैदानावर बऱ्याचदा कठीण गेलेला आहे. मागच्याच मॅच मध्ये 10 बॉल्स 5 धावा असं समीकरण असताना देखील अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत तो सामना रंगताना दिसला होता. NK स्पोर्ट्स खांडवळ संघानं कमबॅक केलं होतं. योगेश 11 आमणे संघाविरुद्ध चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती, परंतु शेवटच्या बॉलवर फिल्डिंग मध्ये थोडीशी चूक झाली आणि त्याच्यामुळेच तो संघ स्पर्धेच्या बाहेर फेकला गेला. आमणे संघानं मॅच जिंकली. बॅटची कड लागली आहे, मात्र गॅप मधून बॉल ट्रॅव्हल होतोय. बॉल जाईल थर्डमॅन सीमारेषा पलीकडे. येतोय चौकार. त्याला उडवलाय. ऑन साईडला खेळायचं होतं, ऑफ साईडला बॉल जातोय. मिड ऑफला फिल्डर पोहोचलाय. जबरदस्त कॅच, जबरदस्त कॅच टिपलाय फिल्डरनं. विकेटची नितांत आवश्यकता होती, कारण ही पार्टनरशिप थोडी घातक ठरू पाहत होती आणि अखेर ब्रेक थ्रू आपल्या टीमला मिळवून देत असताना अजय कदम. मोठा फटका खेळण्याच्या नादात फलंदाज माघारी परततोय. वैभव लिये. नुकताच चौकार आला होता, परंतु या वेळेला टायमिंग पूर्णपणे चुकलं. राहुलनं चांगला झेल स्वीकारलाय. धावसंख्या 24. 15 धावांची आवश्यकता आहे. अजूनही 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
अजूनही धावा जास्त बनवायच्या आहेत, चेंडूंची संख्या कमी आहे. 13 बॉल्स आणि 15 धावा हे इक्वेशन चांगला रंगतोय हा सामना देखील. आणखी एक लो स्कोरिंग थ्रिलर कडे आपण वाटचाल करत आहोत असं वाटतंय. आणि आता मैदानामध्ये पोहोचलाय आकेश, एक अतिशय ताकदवान असा फलंदाज, अष्टपैलू खेळाडू आकेश. गोलंदाजी भन्नाट केली त्याने, 2 ओव्हर्समध्ये फक्त 5 धावा खर्च केले आणि 2 गडी देखील बाद केले. पण आता बॅटिंग देखील चांगली करावी लागणार आहे, कारण सामना संपलेला नाहीये. सामन्यामध्ये अजूनही रोमहर्षकता पाहायला मिळते. अजय कदमचा शेवटचा बॉल, राईट अ मोर द विकेट. ओ फुलर लेंथ, यावेळेला बॉल पाठीमागे ट्रॅव्हल होतोय, गॅप मधून फिल्डर पोहोचतोय तिथे. चांगला प्रयत्न, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज आणि दुसरी धाव देखील बघता बघता पूर्ण केली जात आहे. फटका तर चांगला नव्हता, परंतु 2 धावा मिळाल्यात आणि लेग बाईटचा इशारा, पायाला आदळला होता बॉल. धावा येणं गरजेचं असतं, धावा येत आहेत. आणि याचबरोबर 3 षटकांची समाप्ती. श्री गणेश जांभूळपाडा संघाची धावसंख्या फलकावर 3/26. समीकरण 12 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी अजूनही 13 धावांची आवश्यकता. विनंती असेल दोन्ही संघांच्या खेळाडूंना थोडं स्पीडअप करायचंय. आपल्याला यानंतर देखील बरेचसे सामने कव्हर करायचे आहेत. आज एकूण 10 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. याच्यानंतरचा सामना असेल 40+ कॅटेगरीमधून फायनल मॅच, आमने विरुद्ध पिसे. आणि त्यानंतर आपण दुसऱ्या फेरीतील सामन्यांना सुरुवात करणार आहोत. जय हनुमान चौदरपाडा विरुद्ध रुद्रा स्पोर्ट्स सांगे. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना असेल. तदनंतर चालू सामन्यातील विजेता संघ विरुद्ध योगेश 11 आमणे ए असा एक सामना पाहायला मिळेल. वीरेन स्पोर्ट्स बावळे संघ उपांत्य फेरीत दाखल झालेला आहे. RD 11 किरवली संघ थेट फायनल मध्ये दाखल झालेला आहे. पहिल्यांदाच फायनलची फेरी त्यांनी गाठली आहे या हंगामामध्ये. भरपूर स्पर्धा होत आहेत आणि नवनवीन चॅम्पियन देखील पाहायला मिळत आहेत. त्याच्यामुळेच रंगत वाढताना दिसते आमने लोणारच्या क्रिकेटमध्ये. चला स्पीडअप करा प्लीज. अजयचा कोटा पूर्ण झालेला आहे. 2 ओव्हर्समध्ये 17 धावा खर्च केल्या. खूप चांगली गोलंदाजी केली. आणि आता गोलंदाजीसाठी बबल्या. लो फुल टॉस, हवेत आहे बॉल, मिस टाइम स्ट्रोक. मिड ऑफचा फिल्डर पोहोचतोय, प्रयत्न चांगला होता परंतु झेल ड्रॉप. फिल्डिंगचा जो दर्जा आहे तो कुठेतरी खालावलेला दिसतोय. आतापर्यंत फिल्डर्सनी भरपूर चुका केलेल्या आहेत. धावचीतच्या संधी दवडल्या गेलेल्या आहेत. झेल ड्रॉप झालेले आहेत. सुभाष होता चेंडू खाली. सोपा झेल तर नव्हता, कारण तो भरपूर दुरून पोहोचला होता. परंतु जेव्हा तुम्ही चेंडू खाली पोहोचता तेव्हा झेल स्वीकारणं गरजेचं असतं. एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये जेव्हा तुम्ही खेळत आहात तेव्हा फिल्डिंगचा स्टँडर्ड देखील तुम्हाला उंचवावा लागणार आहे. नेक्स्ट बॉल, राईट मोर द विकेट. आणखी एक लो फुल टॉस, यावेळेला टर्न केलाय. बॉल चाललाय डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगला. तिकडे फिल्डर पोहोचतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा कंप्लीट होतील का पण हा प्रश्न आहे, कारण आता टीव्ही पंचांची मदत घेतली पंचांनी. थर्ड अंपायर कडे हा निर्णय सोपवण्यात आलेला आहे. रिस्क घेतली जरूर फलंदाजांनी. डीप मध्ये ट्रॅव्हल झाला होता बॉल आणि त्याचाच येथे फायदा घेण्याचा प्रयत्न केलाय, पण बघायचंय आता. सुमित डेंजर एंडला. विकेट कीपर थोडासा कॉन्फिडंट वाटला त्या ठिकाणी. सुधीर कदम. फलंदाजाने बॅट ड्रॅग करण्याचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु पोहोचू शकलेला नाही. बॅट्समन आउट. धक्का क्रमांक 4. धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचली आहे. 29 रन्स ऑन द बोर्ड. अजूनही 10 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता श्री गणेश जांभूळपाडा संघाला. ही लो स्कोरिंगची मॅच देखील अगदी आता चित्त थरारक अवस्थेत जाताना पाहायला मिळते. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजांनी इथून जर जास्त चुका केल्या नाहीत, क्षेत्ररक्षकांची उत्तम साथ मिळाली तर जय बजरंग लोणाड संघ देखील हा सामना जिंकू शकतो. मॅच ऑन. सुमित बाद झालाय. सुमित चांगली बॅटिंग करत होता. महत्वपूर्ण 14 धावांचं योगदान त्याने आपल्या टीमला दिलं, परंतु महत्वाच्या क्षणाला तो बाद झालाय. एक सेट फलंदाज माघारी परतलाय. नवीन बॅटरसाठी थोडंसं डिफिकल्ट राहिलेलं आहे या खेळपट्टीवर बॅटिंग करणं. कंडिशन्स खरं तर फार चांगले आहेत. दुपारचं सत्र आहे. चांगलाच सूर्यप्रकाश मैदानामध्ये आहे. आयडियल कंडिशन्स क्रिकेटसाठी पाहायला मिळत आहे. 14 धावा बनवून सुमित बाद झालाय. नवीन बॅट्समन मैदानामध्ये.
महेंद्र आलाय. महेंद्र पारधी जो सर्वात अनुभवी खेळाडू आहे श्री गणेश जांभूळपाडा संघाचा. अनेक मैदानं महेंद्रनं गाजवलेली आहेत. मोठमोठे षटकार ठोकण्यासाठी तो ओळखला जातो, परंतु आता षटकारांची तर आवश्यकता नाहीये. लो फुल टॉस ड्राईव्ह केलाय अगदी पायांच्या समोरून. लॉंग ऑनला फिल्डर आहे तिकडे अजय कदम चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. फक्त एक धाव मिळेल. हृदयाची धडधड आता वाढायला लागली आहे, कारण सामन्यामध्ये चुरस वाढताना दिसते. उत्कंठावर्धक मॅच. धावसंख्या 30, समीकरण 9 चेंडू आणि 9 धावा. Nine balls remain and 9 runs to get. गोलंदाज बबल्या राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला चांगला फटका स्विच हिटचा वापर केलाय. काढलाय बॉल बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून. सीमारेषा पार. येतोय दणदणीत चौकार. होता आणि फक्त दिशा दाखवण्याचं काम करायचं होतं, तेच केलंय. स्विच हिटचा वापर केला खरं तर, आणि योग्य फटक्याची निवड येथे पाहायला मिळाली. गोलंदाजाने चूक केली आहे. बबले आपण बघतोय गोलंदाजी करतोय, ज्याच्याकडे अनुभव थोडासा कमी आहे आणि त्या अनुभवाची कमतरता जाणवली या बॉलमध्ये. खराब बॉल होता, त्याचा फायदा घेतलाय. खरपूस समाचार घेतलाय आकेशनं. 4 मौलिक धावा. चौकारानं धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचले. आता फक्त 5 धावा दूर आहे विजयापासून जांभूळपाडा टीम. क्लीन बॉल. चांगला बॉल होता यावेळेला. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, थोडासा खाली राहिला बॉल आणि अगदी एसटीचा वेध घेतलाय. मधली एसटी गुल. फलंदाज बाद. अतिशय सुंदर बॉल बबल्याकडून. चांगलं कमबॅक केलंय त्याने. चौकार लागल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल होता. इन कटर आणि अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु बाउन्स थोडासा कमी राहिला. आणि हेच तर चरित्र आहे या खेळपट्टीचं. कधी चेंडू खूप खाली राहतात, तर अचानकपणे कधी कधी चेंडू जास्त उसळतात. त्याच्यामुळेच बॅटिंग करणं थोडंसं कठीणच राहिलं आहे. विशेषतः अक्रॉस द लाईन आपण बघितलेलं आहे. जेव्हा जेव्हा इष्ट्यांच्या रोखाने येणारे बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झालाय, फलंदाज फसताना दिसलेत. आकेश बाद झालाय. धक्का क्रमांक 5. धावसंख्या 34. षटक क्रमांक 4 चा खेळ सुरू आहे. 7 चेंडूंचा खेळ बाकी. 7 बॉल्स मध्ये धावा बनवायच्या आहेत 5. दरम्यान किरवलीचे माजी उपसरपंच हनुमान बजागे यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. जय भोलेनाथ चषक 2025 मध्ये ग्रीष्मा 11 आमनेपाडा, सर्व क्रिकेट रसिक व ग्रामस्थ मंडळ आमनेपाड्याच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत. विशेष स्वागत सन्माननीय संतोष काकडे साहेबांकडून. 7 चेंडू 5 धावा. डावखुरा फलंदाज खेळपट्टीवर हर्षद. या षटकातील शेवटचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. लो फुल टॉस. हे बॉल जास्त पाहायला मिळाले. लोअर फुल टॉस चेंडू जास्त टाकले गेले आणि लोअर फुल टॉस बॅटवर घेणं थोडंसं सोपं असतं. मोठे फटके खेळणं कठीण असतं, परंतु इथे मोठ्या फटक्यांची आवश्यकता नाही आहे. हलक्या हातानं ड्राईव्ह केला चेंडू, सिंगल येते आणि याचबरोबर 4 षटकांचा खेळ समाप्त. श्री गणेश जांभूळपाडा संघ 35 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. फक्त आता 4 धावांची आवश्यकता आहे. शेवटच्या ओव्हरचा खेळ बाकी. चला लगेच शेवटच्या ओव्हरला सुरुवात करायची आहे. भरपूर जास्त वेळ आपण खर्च करत आहात. 6 चेंडू आणि 4 धावा. या मॅच मध्ये सुरुवात अगदी धमाकेदार केली होती. जय बजरंग लोणाड संघानं सलामीवीर आदित्य काय बॅटिंग करत होता, मात्र तो धावचीत झाला आणि तेथून त्यांच्या डावाला उतरती कळा लागली. 5 बॉल्समध्ये त्याने 16 धावांचं योगदान दिलं होतं. पहिल्याच ओव्हरमध्ये 19 धावा फलकावर होत्या, मात्र तदनंतरच्या 4 ओव्हर्समध्ये फक्त 19 धावा जोडता आल्या जय बजरंग लोणाड संघाला. गोलंदाजांनी कामगिरी चांगली केली आहे, परंतु आता शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावांचं संरक्षण करायचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये अजयनं 8 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद केला. त्यानंतर 9 धावा खर्च केल्या राहुलनं, त्याने देखील 1 गडी बाद केला. तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील 9 धावा आल्या. चौथ्या ओव्हरमध्ये देखील 9 धावा आल्या. म्हणजे धावांचा वेग चांगला राखलेला आहे फलंदाजांनी. टार्गेट पाहता लेस दॅन रन बॉल इक्वेशन आहे. 6 बॉल्समध्ये 4 धावांची आवश्यकता, परंतु सामना आहे क्रिकेटचा आणि क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा अजिबात नियम नाही. हे वारंवार आपल्याला पाहायला मिळत आहे. काल 2 ओव्हर्समध्ये 51 धावा देखील चेस होतील असं वाटत होतं. तशी बॅटिंग केली होती किरण पाटीलनं आणि आज 10 बॉल्समध्ये 5 धावा बनवणं देखील फार कठीण गेलं होतं मागच्या मॅचमध्ये.
गोलंदाजीसाठी सुभाष. पहिले 2 चेंडू फार महत्वाचे राहतील. पहिले 2 चेंडू जर निर्धाव आले तर भरपूर प्रेशर वाढेल फलंदाजावर. डावखुरा फलंदाज हर्षदकडे स्ट्राईक आहे. हर्षद आणि महेंद्र अनुभवी फलंदाज आहेत खेळपट्टीवर, मात्र अनुभवापेक्षा ही ऍप्लिकेशन येथे महत्वाचं राहील. पहिला बॉल उजव्या भरपूर बाहेर. इट्स अ वाईड. खराब सुरुवात सुभाष ठाकरेकडून. आधीच धावांचा दुष्काळ आणि त्यात हा 13वा महिना. अशा प्रकारची गोलंदाजी अफोर्डेबल नसणारे टीमचे बजरंग लोणारसाठी. आता 6 धावा आणि 6 चेंडू आणि 3 धावा. ओहो, वेगानं निघालाय बॉल. स्किड झालाय टप्पा पडल्यानंतर. बीट करून गेलाय बॅट्समनला. डॉट बॉल. हे चेंडू टाकायचे. डॉट बॉलचीच आवश्यकता आहे जय बजरंग लोणाड संघाला. फलंदाजासाठी काम सोपं आहे, परंतु त्यासाठी देखील चांगले फटके तर खेळावे लागतील. बॉल बॅटवर घेणं गरजेचं आहे. समीकरण थोडंसं बदललंय. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी श्री गणेश जांभूळपाडा टीमला. सामन्यामध्ये धावा कमी परंतु मनोरंजन भरपूर जास्त. लो स्कोरिंग थ्रिलर. शॉर्ट फाईन लेगला फिल्डर, शॉर्ट थर्ड मॅन, एक बॅकवर्ड पॉइंट आणि एक कव्हर पॉइंटला फिल्डर. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. इथे बीट मिळाली होती परंतु कट करण्याचा प्रयत्न फसलाय. पुन्हा एकदा बॅट्समन बीट होतोय. आणखी एक डॉट बॉल. ही लाईन चांगली जरूर आहे. आउटसाइड ऑफ खेळवण्याचा प्रयत्न होतोय. सलगचा दुसरा डॉट बॉल आणि आता मॅच मध्ये चुरस वाढताना दिसते. 4 चेंडू 3 धावा. चेसिंग कंपल्सरी. सामना सोडलेला नाही. जय बजरंग लोणाड संघानं सामना सोडलेला नाही, हे महत्वाचं आहे. त्यांचे प्रयत्न पुरेपूर सुरू आहेत. त्यांना देखील ठाऊक आहे की या खेळपट्टीमध्ये गोलंदाजांसाठी भरपूर काही आहे आणि लेस दॅन रन बॉल इक्वेशन देखील येथे वाचवलं जाऊ शकते. पाय चालताना दिसत नाहीत फलंदाज हर्षदचे. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न करतोय. अचूक फुटवर्कचा वापर होत नाहीये. फिल्डिंग मध्ये बदल करण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र जास्त वेळ घेता येणार नाही. जय बजरंग लोणाड टीम आपल्याला वॉर्न केलं जात आहे वेळेच्या बाबतीत, लक्षात घ्या. एक्स्ट्रा कव्हरला आता सर्कलच्या आतमध्ये फिल्डर राहुलला तिथे तैनात करण्यात आले. बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, ऑफ साईडला लॉंग ऑफ आणि ऑन साईडला लॉंग ऑनला फिल्डर. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरला बीट केलाय, मात्र डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. एकच धाव मिळेल. ऑफ स्ट्राईक झालाय हर्षद. चेंडू शिल्लक आहेत 3. धावा बनवायचे आहेत 2. धावसंख्या 37. 5 बाद 37. कमालीचा रंगतोय सामना आणि हीच अपेक्षा होती. भले जास्त धावा बनवल्या गेल्या नाहीत. तर पहिल्या डावामध्ये फक्त 38 धावांपर्यंत मजल मारली होती 5 ओव्हर्समध्ये लोणाड संघानं, परंतु त्यांच्याकडे आक्रमण चांगलं आहे आणि गोलंदाजांचा प्रयत्न चांगला राहिला आहे. सुरुवातीला काही मिसफील्ड झाल्या, क्षेत्ररक्षणामध्ये चुका झाल्या, झेल ड्रॉप झालेले आहेत, तर त्याचा भुर्दंड त्यांना भोगावा लागलेला आहे. परंतु सामना अजूनही त्यांच्या हातातून निसटलेला नाहीये. अजूनही 3 बॉल्समध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. हा बॉल फार महत्वाचा असेल. निर्धाव चेंडूची येथे अपेक्षा केली जाऊ शकते गोलंदाजाकडून. स्ट्रायकिंग एंडला मात्र महेंद्र, अनुभवी बॅटर. दिशा दिली आहे बॉलला. बॉल चाललाय अगदी वेकेंट एरियामधून, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामधून. तिकडे फिल्डर पोहोचतोय फाईन लेग मधून आणि याच दरम्यान 2 धावा कंप्लीट आणि याच सोबत सामना देखील फिनिश होतोय. सामना जिंकलाय. 2 चेंडू शेष असताना श्री गणेश जांभूळपाडा संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम जांभूळपाडा अँड हार्ड लक टफ लक जय बजरंग लोणाड. इथे अनुभव वापरला फलंदाजानं. चेंडूला येऊ दिलं, जास्त घाई केली नाही आणि फक्त दिशा दाखवली होती. लॉंग लेग कडे खेळला. 2 धावा प्राप्त केल्या महेंद्रनं. दरम्यान या ठिकाणी माननीय श्री तुकाराम बजागे साहेबांचं शुभागमन होत आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. किरवलीचे सामाजिक कार्यकर्ते. भारतीय जनता पार्टी भिवंडीचे सरचिटणीस सन्माननीय तुकाराम बजागे साहेब यांचं शुभ आगमन. आपलं सहर्ष सहर्ष स्वागत.